टोकियोमध्ये मालवणी मटण, जपानमध्ये समोसा शोधलाच. स्पेशल सिंहगड थाळी इन टोकियो जपान. डॅनी पंडितने जे जगभरात व्हायरल केलं, अक्षरशः मन्नतच्या बाहेर जशी गर्दी असते साधारण तशी गर्दी आहे. मीठ तर असणारच ना, अळणी खायचं का आपण? आहे जरासा स्पायसी आहे. फ्लिपची जी गॅरंटी आहे ती फक्त 5 सेकंदाची आहे. पैसा दिया. हॅलो नमस्कार. तर आज आपण आलेलो आहोत ओसाकामध्ये. इन शॉर्ट ही ओसाकाची खाऊ गल्ली आहे आणि इथे आपण आज वेगवेगळे फूडची ठिकाणं आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि काय जरा सांभाळून करावं लागतं, कारण शाकाहारी माणसांनी, एगेटेरियन्सनी आणि फक्त चिकन खाणाऱ्या माणसांसाठीच हे जरासं रिस्क वालं ठिकाण आहे. पण तरी इथे वेगन फूड पण मिळतं, राईट? सुरू करूयात आसावाचं फूडचं ठिकाण, जपान ओसाका. बाय. ओरिजिनल राईस डम्पलिंग ट्राय करते ना, व्हेज 500 येन म्हणजे साधारण 250 रुपये समथिंग. हे आहे राईस डम्पलिंग. ते शेवयांसाठी जे बनवतो ना गोल तांदळाचे, तसे काहीतरी शिजवलेले आहेत आणि त्याला वरती जॅगरी सारखं सिरप सारखं फ्लेवर आहे. म्हणजे मोदकाचं पीठ असतं साधारणतः, त्यातला खूपच नरम प्रकार, राईट? जपानला आल्यापासून जापनीज खायच्या म्हणजे फिरतोय, त्यातला एक ऍक्च्युली पहिला पदार्थ आहे. छान आहे, पण चांगला आहे. ऑलवेज ट्राय. हे तुम्हाला मिळेल जागेचं मला माहित नाही. डू यू स्पीक हिंदी? अरे थैंक यू यार, अपना रुला दिया हमें. एक हिंदी भाषिक एक ताई भेटलेत आणि त्या आता आम्हाला रडवतील जवळपास. खूप चलेगा. सो इकडे एक सुशी प्लेस दिसली मला, तो एक एक्सप्लोर करायला आलोय. आता आपण ऑर्डर केलाय क्युकुंबर रोल. काकडीची सुशी. कसं म्हणायचं, सुशी की सुशी? सुशी. सुशी नाही म्हणायचं. त्यांचं प्रेझेंटेशन पण खूप छान आहे. खूपच आहे सोय सॉस आणि सुशी हातानेच खातात ते लोक. चॉपस्टिक्स नाही खात, पण आपण हातानेच खाऊ. नोरी शीट आहे, त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो. आतला राईस आहे आणि हा आतमध्ये काकडीचा तुकडा आहे. टेस्ट आहे. मला सुशी ट्राय करायचं इथे येऊन, किंवा अगदीच ज्यांना व्हेजवाल्यांना काही ऑप्शन नसेल, पोटभरीसाठी हे चांगलं आहे. आणि हे आपण किती जवळपास आहे 240 येन काहीतरी मी स्वाईप केले. त्याच्यामध्ये हे 6 रोल आहेत. समोर सगळे रॉफिश आहेत ना? हो. हे रॉफिश आपल्याला पचले पाहिजेत, नाही पचलं तर आपले सुशीचे वांदे होतील बहुतेक. म्हणून त्याला सुशी म्हणतात का, आम्हाला कमेंट करून सांगा. जाऊयात पुढच्या ठिकाणी. या नेपाळच्या ताईने आपल्याला मदत केली, त्यांना शेवटचं आपल्याला बाय करूया. थँक्यू सो मच. आता हे सगळीकडे इथे गुगल ट्रान्सलेट वापरून बघायला लागतं की एक्झॅक्टली काय. पण मोस्ट ऑफ स्क्यूअर्स यांच्याकडे तेच आहेत, ते आपण खात नाही. त्यामुळे फक्त बघून चांगलं वाटतं. हा एक व्हीगन कॅफे आम्हाला गुगल मॅपवर शोधून सापडलाय, जो मी ट्राय करणार आहोत. एकच टेबल भरलेलं आहे त्या सगळ्या माणसांमध्ये. रॅमेन मला ट्राय करायचं होतं आयुष्यामध्ये. सरप्राइझिंगली यांच्याकडे चिकन कुठेच नाहीये. सो ट्राय करूयात व्हेगन रॅमेन. सो आता मी आलेलो आहोत या बेस कॅफे, व्हीगन कॅफे. पण ट्राय करूया ताकोयाकी. ताकोयाकी सॉरी. तर हे जे बाहेर मिळत होतं त्याच्यामध्ये आतमध्ये फिलिंग होतं ऑक्टोपसचं, तर ते आपण खात नाही. इकडे प्लांट बेस जे आहे ते आपण बघूया काय कसं लागतंय ते. जनरली रॅमेनची कॉन्सेप्टच यांच्याकडे मीठ सोबतच देतात. मीठ तर असणारच ना, अळणी खायचं का आपण? सॉरी, मीठ MEAT मीठ. ओके. तर ह्याच्यात त्यांनी प्लांट बेस्ड मीटचा काहीतरी ऑप्शन दिलाय. चिकन तरी द्या आम्हाला, पण नाही म्हणतात सगळे. आता आपण वाट बघूयात, टाकोयाकीची वाट बघूयात. ते खाल्ल्यावर कळेल की खरंच खायचं आहे का टाकोयाकी असं. माझ्या बायकोला विनोद आवडत नाही, पण विनोदी नवरा आवडतो. येस येस, थँक्यू. रामेन बोल. रामेन बोल. रामेन बोल. रामेन. आम्ही ट्राय करतोय व्हेगन टाकोयाकी. ओव्हरऑल हा प्रकारच हाईप वाटतोय मला. चवीला वाईट नाहीये काय म्हणाला. आता हे आपल्याला ओरिजिनल कसं असतं हेच मुळात माहित नाही. हा एक मेजर गेम आहे. सो हे आपण आता ट्राय करतोय व्हीगन रामेन. दिसत तर खूप छान दिसत आहे. चांगला आहे. आपण थाई करी वगैरे खातो ना, तशा झोन मधल्याचा ब्रॉथ आहे. क्रीमी, थोडा कोकोनट मिल्क बेस टाईपचा.
आणि बहुतेक याच्यामध्ये सोलापूरची शेंगदाणा चटणी आहे. नूडल्स खाणं म्हणजे ना एक टास्क आहे. मी एका पर्सनसाठी ही क्वांटिटी ही चांगली आहे. आणि ह्याची प्राइस किती होती? जवळपास 1700 का 1800 आहे. ओसाका खाऊ गल्लीमध्ये तुम्हाला मिळेल दोतनबोरी. दोतनबोरी. असं बंगाली नाव वाटतं दोतनबोरी. आवर्जून ट्राय करायला या. आणि आम्ही फायनली जपानमध्ये समोसा शोधलाच. समोसा कसा लागतोय, चव कशी आहे हे महत्वाचं नाहीये, जपानमध्ये समोसा मिळतो हे महत्वाचं आहे. जनरली आय एम अ कॉफी पर्सन, पण आता जेवढी बाहेर थंडी आहे तर मसाला चहा असं आहे. कमाल आहे. असं ऑक्टोबस आणि असं काय लटकवलेलं बघतो ना आपण बाहेर, तेव्हा हेच खावं लागतं. तो मेन्यू कार्ड मध्ये समोसा, तंदूरी सलाड, मलाई टिक्का, सीख कबाब. ये जी आ गया अपना. क्या सर ये? सर चना मसाला जी, ये कढ़ाई पनीर है और दाल तड़का. सो आम्ही मागवलंय अर्थात छोले भटुरे आणि दाल तडका आहे, पण कमी ऑइल कारण मुलीला हवंय. कढाई चिकन आहे आणि लच्छा पराठा आहे. छोले ऍक्च्युली खूप चांगले आहे. तुम्हाला जी चव आहे जी आपण भारतात खातो तशीच आहे. सो तुम्ही पण ह्याच कॅटेगरीमध्ये जर असाल, जी काही मिळत नाही आणि तुम्ही जपानमध्ये असाल, ओसाकामध्ये असाल, दोतनबोरी एरियामध्ये, तर हे डेफिनेटली ट्राय करू शकता. नारीने म्हटलं होतं की जे मिळेल जसं मिळेल तसं चालेल, पण भारतीय द्या. पण तसं नाही आहे, हे त्यात पण उत्कृष्ट आहे. सो आम्ही इथं आलोय शिनसाई बाशी शॉपिंग स्ट्रीट आहे, तर त्याच्याजवळच ओम्युराईज इकुरा असं एक शॉप आहे, म्हणजे एक हॉटेल आहे. आणि आम्ही त्यांना बाहेरनं विचारलं, पोर्क खात नाही, बीफ खात नाही, आम्ही फक्त चिकन आणि एग खातो. तर त्यांनी आमच्यासाठी स्पेशल हा वेगळा राईस कुक केला आणि त्याच्यावर हा व्हेजवाला सॉस आणि त्याच्यासोबत हे ऑमलेट हे असं त्यांनी दिलं. सॅलड पण दिलं आणि हे देताना पण रिॲट्रेट करून सांगितलं, नो बीफ नो पोर्क. आपण आपल्या मुंबई भाषेत सांगायचं झालं तर हा ऑमलेट राईस, तर त्याने एवढं असं नाजूकपणे, हळुवारपणे, असं की प्रेमाने असं अलगद असं विणलं. हे बनवताना त्यांनी वापरलेलं टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे. ते त्याचं आतमधलं टेक्स्चर आपण हाफ फ्राय खातो तसं राहील. तर हे असं मधून ओपन करणार आहोत आणि ते आपण खाऊया. आणि हा सॉस काय बघूया. सॉस चांगला आहे, क्रीमी चांगलं लागतं. असं काही ओव्हर पावरिंग काही मसाले, मीठही फार असं खूप जास्त नाहीये. ओसाकामध्ये आम्ही आतापर्यंत जे काय फूड खाल्लं त्या सगळ्यात मला हे जरा वेगळं वाटलं आणि कधीही खाल्लं नाही असं वाटलं. असं होतं. हा होता ओमिओ राईस आणि आम्हाला भयंकर आवडला. तर आता आपण जाऊयात पुढच्या गल्लीत, पुढच्या ठिकाणी. भावांनो, आपल्याकडे नाही का मंदिरावरनं आपण खाली उतरलो जेजुरीवरनं आणि तिकडे नाही का सगळे धागे दोरे आणि फुटाण्यांचे स्टॉल असतात. सगळा सेम आहे बघा, सगळा सेम. सेम विचारलं, ह्याने कन्फर्म केलंय हे जे फ्राईड चिकन आहे, क्योतो स्टाईल फ्राईड चिकन, हे फक्त चिकन आहे. तर आपण हे आता एकदा ट्राय करूया. क्योतोमध्ये कुठे? फुशिमी इनारी, हे जे 1000 स्टोरी गेट्स आहेत ते बघायला आलो होतो आम्ही. Yes. आता त्याच्या बाजूची ही स्ट्रीट आहे जी म्हणजे फूड गल्ली आहे. तिथे आपण आता ट्राय करतोय वेगवेगळे पदार्थ. त्यातला एक दिसला आम्हाला की त्यात आहे की क्योतो स्टाईल फ्राईड चिकन. सो आजचं आपलं पुढचं ठिकाण आहे क्योतो मधलं फुशिमी इनारी. ही नावं जी आहेत ना, असो ओके, क्योतो स्टाईल फ्राईड चिकन. हे जे दिसतंय ना असं हे पापडासारखं, ते काय माहितीये, ते क्रॅकर्स आहेत. ते अख्खाच्या अख्खा प्रॉन्स किंवा अख्खाच्या अख्खा खेकडा ते त्या फ्रायरवर ठेवतात, त्याच्यावर बॅटर टाकतात आणि ते दाबून त्याचं क्रॅकर करतात अख्खाच्या अख्खा. त्याचे हे क्रॅकर तुम्हाला दिसतील, ह्याचे अवशेष त्याच्यावर. हे अमानवी आहे आणि चिकन खातो ते पण अमानवीच आहे, पण हे असं क्रॅकर्स, क्रॅकर्स हे आपल्याला दिवाळीमध्ये वापरता येईल का? हे आहे फ्राईड चिकन. दिसायला आपण KFC मध्ये जे फ्राईड चिकन खातो तसंच आहे, दिसायला तरी तसंच आहे. जॅपनीज स्टाईल काय आहे ते बघू.
आउटस्टँडिंग अशी काही चव नाही आहे. नॉर्मल फ्राईड चिकन आहे. या चिकन मध्ये जॅपनीज स्टाईल काय मला माहित नाही, पण त्याने ज्या प्रकारे दिलं ती बहुतेक जॅपनीज स्टाईल होती अशी एक. बाकी चिकन तसंच आहे. रादर आपल्याकडे खूप कमाल मिळतं. डेफिनेट 600 येन्स आहे म्हणजे 300 रुपये जवळपास. एक 300 रुपयाचं वगैरे ऍव्हरेज आहे. तर क्योतो मधलं हे होतं पहिलं फूडचं ठिकाण. ऍव्हरेज आहे. पुढे बघूयात. फुशिमी येणारी मंदिराजवळचं हे पुढचं एक फूडचं ठिकाण आहे. इथं आपण काय खाणार आहोत? इथे यांच्याकडे आहेत राईस क्रॅकर्स, पण ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठलंच मीठ यूज करत नाही. तर एक आहे चिली पेपर राईस क्रॅकर आणि एक आहे शुगर विथ प्लम. अशा छोट्या छोट्या खाऊ गल्ल्यांमध्ये हे कार्ड पेमेंट घेत नाही. थँक्यू. मालाड कांदिवली बिरोलीकरांना आपला हे असतो ना खिचा पापड. हा दुसरा आहे शुगर प्लम वाला. बेस सेम आहे, तोच मगाशी पापडचं म्हटलं तसंच. आणि त्याच्यावरती शुगरची एक लेअर आहे, गोड आहे. 75-80 रुपये अंदाजे. मी खाऊन- तसं टाइमपास म्हणून खाऊ शकतो. तर जाऊयात आपण फूडच्या ठिकाणी. एक धावती डीप क्योतो मधलं जे फुशिमी येणारी मंदिर आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर सुपर मार्केट आहे. बाहेरून ते वाटतं बेसिक, पण आतमध्ये व्हॅनिला अँड स्ट्रॉबेरी मिक्स असं आईस्क्रीम मिळालं. आवर्जून खायला या. हॅलो हाय. तर आता आम्ही आहोत क्योतोमध्ये आणि ही जी मागे जी लेन आहे तुम्ही इन्स्टावर रीलमध्ये पाहिली असेलच. बऱ्याचशा आपल्या जेनझी मित्रमैत्रिणींनी व्हायरल केलेली ही ती लेन. इथला एक पदार्थ आम्ही ट्राय करतोय. हे जे आहे आपण हे दोतनबोरी मध्ये राईस डम्पलिंग खाल्ले होते स्वीट सॉय सॉस वाले. तो हे सेम आहे. तो आपण एक कम्पेअर करून बघू शकतो. हे दिसायला असं खूप छान दिसतंय. हे ऍक्च्युली बेटर. ते जे आपण खात होतो ते एकदम जॅगरी सारखं लागत होतं. ह्याला स्वीट सॉय सॉस आहे ह्याच्यावरती. आता मला त्याची किंमत आठवत नाही, पण ह्याची किंमत समथिंग 350 येन आहे. सो हे होतं इथलं पहिलं फूडचं ठिकाण. तव्यात पुढे क्योतो स्टाईल क्रंची चिली ऑइल आहे. सो हे सगळं सीझनिंग आणि चिली ऑइल असं एक दुकान आहे ज्याच्यात हे टेस्टर्स देत आहेत. तर हे मी ट्राय करून बघते कितपत तिखट आहे किंवा काय आहे. आपल्या पॅलेटसाठी इट इज व्हेरी व्हेरी नॉर्मल. मायको हॅन ही द हॉटेस्ट चिली ऑइल असं त्यांचं नाव आहे. हे त्यांचं म्हणे सगळ्यात तिखट चिली ऑइल आहे. बघू. आहे जरासा स्पायसी आहे. तोंडात घातल्या तिखट नाही लागत आहे, पण नंतर असं थोडं झणझणत आहे. महिला उद्योग ब्रँड म्हणतो ना आपल्याकडचा, तसा हा ब्रँड आहे, पण चांगला आहे. एक युनिक कॉन्सेप्ट आहे. ही आहे 810 येन, म्हणजे जवळपास 450-500 रुपयाची. सो हे त्यांनी एक सॅम्पल बाहेर देतात. क्योतो क्रंची हॉट चिली ऑइल सीझनिंग. हे तुम्ही बघू शकता. असं राईस आहे आणि ह्याच्यावरती ह्यांचं ते सीझनिंग आहे. कॉम्बिनेशन म्हणून खूप चांगलं लागतंय. किंचित सॉल्टी आहे. हे एवढंच पॅकेट आहे. हे 648 येनचं आहे. की ह्याचा थोडासा रिसर्च करून हे घरी बनवू शकतो. एखादा व्हायरल व्हिडिओ एका माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतो याचं हे समोर जिवंत उदाहरण आहे. डॅनी पंडितने जे जगभरात व्हायरल केलं माची मोची काय होतं ते, तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत जपानच्या क्योतोमध्ये. आणि त्यांना बघायला अक्षरशः मन्नतच्या बाहेर जशी गर्दी असते साधारण तशी गर्दी आहे. मुळात मला ते काय आहे हेही माहित नाहीये. एक उत्सुकता बाबा काय चाललंय. सो हे इथे जवळपास एक 5 मिनिटाचीच लाईन असं यांचं म्हणणं आहे. फार लाईन नाहीये. वेगळे वेगळे मोचीचे शॉप्स इथे आहेत जिथे ह्याच्यापेक्षा बेटर मोची मिळतात किंवा स्वस्तही मिळतात. काय म्हणतात की बोलणाऱ्याचे जणे विकले जातील तसं काहीतरी हा, आहे. तसा प्रकार आहे तो. लाईन मध्येच बिल कट करायला आलाय. सो हे 1000 रुपयाचं एक आहे. तो म्हणाला माचा. म्हटलं हा ठीक आहे माचा जे आहे ते आपण ट्राय करू. हॅलो हाय. यू आर फ्रॉम इंडिया. Yeah. それでは参りましょう。頑張っていただきました。よっ、おおきに。ありがとうございます。それではお願いしお願まいします。す。せーの。よいしょ。はい。よい、よい、よいしょ。はい。よい、よいしょ。はい。よい、よいしょ。はい。よい、よいしょ。はい。よい、よいしょ。オッケーです。
वैभवी घे. हा वैभवी घे. आता हे खायचं कसं आहे नॉर्मल हे खालचा नुसता पदार्थ मी खाल्लाय याच्या आधी. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा कसं आहे. 7-Eleven मध्ये एक डेझर्ट मिळत होतं. हा एक्झॅक्टली ते डेझर्ट आहे. त्यात बेसिकली राईसचं कव्हरिंग आहे, आतमध्ये स्वीट बीन्सची पेस्ट आहे. सो 1000 येनसाठी डेफिनेटली हे ओव्हर हाईप्डच आहे. दिवसाला 2-3 हजार माणसं असतील, अधिक माणसं असतील आणि ते तितक्याच आत्मीयतेने आणि मन लावून सेम सगळं करतायत आणि अजिबात थुकपट्टीने काय नाही. मला असं वाटतं की हे त्यांच्या मेहनतीचे पैसे आहेत. आणि हा तुमच्यापैकी कोणी हे आधी ट्राय केलं असेल तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे कमेंट करून सांगा ते आम्हाला. आम्हाला कमेंट करा. तुमचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो, त्याला सलाम. आमचा एक्सपिरियन्स असा आहे. जपानमध्ये येऊन एक आयटम आहे जो आम्ही ट्राय करतोय. साधारणपणे लोकांना असं वाटलं की हे काय आहे, म्हणजे इथे येऊन हे का खायचं. इथली ही स्पेशालिटी आहे जी स्लो बेक्ड अशी असते. मी हिंट देऊ का आई, मला किंवा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओ बघणाऱ्या काही मुलांना प्रेमानं त्यांच्या आया हाक मारायची. हे सांगतो काय आहे. हे आहे रताळ. रताळ. सो ह्यांच्याकडे हे ऍक्च्युली गरम आहे. सो मी तुम्हाला ओपन करून दाखवते. म्हणजे आपल्याकडे मिळतं साधारण त्याच टाईप मध्ये दिसतंय, पण असं म्हणतात की हे जास्त स्वीट असतं आपण जे खातो त्याच्यापेक्षा. मी केव्हा तरी जपानमध्ये येऊन, क्योतोमध्ये येऊन रताळ खाईन हे मी कधी स्वप्नही बघितलेलं नव्हतं. असं किती गरम उलट चांगलं वाटतंय खायला. एक आपण चिअर्स करूया. रताळ चिअर्स. चिअर्स. छान रताळाचं शेवटी ते काय म्हणजे आता आपल्याकडे साधारण गाड्यांवर अमुक रेट मध्ये किलोभर किंवा असेच पेपर मध्ये ते देतात. त्याची किंमत किती आहे सांग जपानमध्ये, किती रुपयाचं आहे. हे 600 येनचं आहे. 600 येन म्हणजे एक साधारणतः 300-350 रुपयांचं 350 रुपयापर्यंतचं रताळ आहे. आपल्याकडे किती किलोभर आले असते ना. आहे आरामात. मला एक कळलं जपानमध्ये आल्यानंतर, तुम्ही पण कमेंट कराल, दोज हू डोंट ईट बीफ, पोर्क, रादर डोंट ट्राय अदर मीट्स ऑप्शन अपार्ट फ्रॉम चिकन अँड एग्स. त्यांच्याकरता जपान हे फिट नाहीये म्हणजे आमच्यासाठी. सो माचा त्यातला शेवटचा जो चहा शब्द आहे त्याचा अर्थ आहे चहा. सो माचा, मग त्याला अजून एक वेगळा माझा अजून चहा. आम्ही जिथं उभे आहोत त्यांच्याकडे सुद्धा माचा फ्लेवरचं आईस्क्रीम आहे. त्यांचा क्लेम असा आहे की सॉफ्टी आहे आपण म्हणतो त्याला, त्याची उलटी केली तरी पडत नाही. 300 रुपयाचा रताळ रुचवून माचा आईस्क्रीम काय बरं आहे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ह्याचं एक फ्लिपची जी गॅरंटी येते फक्त 5 सेकंदाची आहे. पैसा दिये. हे आहे माचा आईस्क्रीम. ह्याला चहाचा फ्लेवर आहे लेजिट. ज्याला माचा स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर हा ऍक्च्युली माचाचा स्ट्रॉंग फ्लेवर आहे. मला फक्त माशाचा डोळा दिसतो. तर 600 येनचं रताळ आणि 550 येनचं हे माचा आईस्क्रीम खाऊन आम्ही इथून रजा घेतोय. जाऊ पुढच्या ठिकाणी. तोपर्यंत सायोनारा. हे काहीतरी रिला कुमायाकी म्हणून आहे. हे क्यूट टेडी बेअर शेप मधले काहीतरी खायचा पदार्थ आहे. आपण बघू, हे ट्राय करू. आता आपण आलो अराशियामा बांबू फॉरेस्टच्या इथे. लकीली एक टिप म्हणजे ज्या सीझन मध्ये आम्ही आलोय तिथे गर्दी जेन्युअनली फार नव्हती. आम्ही जॅनमध्ये आहोत आणि चेरी ब्लॉसमच्या आधीचा काळ आहे, त्यामुळे तशी गर्दी नाहीये. पॅनकेक बॅटर सारखाच स्मेल आहे, थोडासा व्हॅनिला आणि एग वाला. आणि मला वाटलं भरवतेस का. दिसतंय एवढूसा क्यूट हा टेडी बेअर आहे. छान आहे. पण ही जागा तुम्ही विजिट केलीच पाहिजे. बांबूच्या वनात. आहा आहा. ₹500 म्हणजे 1000 येनचे श्रिम्प आहेत. हे आहे श्रिम्प टेम्पुरा. खूप गरम आहे. सगळ्या आयटम मध्ये आहेत. सो हे होते प्रॉन्स टेम्पुरा आणि थंडीत खायची मजा औरच आहे. आता आपण जाऊयात फूडच्या ठिकाणी.
हॅलो. सो आपण आता आहोत निशिकी मार्केटमध्ये. पण इथे हे मिळतात कॅस्टेला केक्स असतात ना, ते जिली केक, त्याचं हे छोटं व्हर्जन आहे. हा चॉकलेट मूज फ्लेवर आहे. प्लेन पण आहे, भरपूर वेगवेगळे व्हरायटी आहे. ह्यात मिल्क आणि एग आहे, म्हणजे प्युअर व्हेजवाला नाही आहे. आणि भारतामधलं रेफरन्स द्यायचं झालं तर आपण रवा केक खातो ना साधारण तसं साधारण, पण विथ एग इन इट. हे डिप आहे चॉकलेट आणि वनिला मूज आहे, आय गेस मिक्स आहे. सो हे होते मिनी कॅस्टेला केक आणि हे होतं आपलं क्योतोमधलं शेवटचं फूडचं ठिकाण. आणि आता आम्ही चाललो आहोत टोकियो. तर आजचं आपलं टोकियोमधलं फूडचं ठिकाण खूप महत्त्वाचं आहे, कारण आज आम्ही आलेलो आहोत टोकियोमधल्या निशिकासाई नावाच्या भागात, ज्याला मिनी इंडिया असं म्हणतात, तिकडच्या मराठमोळ्या फूडच्या ठिकाणी. आजच्या या जागेचं नाव आहे देसाईज. ह्यांच्याकडे जवळपास आम्ही अख्खा महाराष्ट्रच कव्हर केलाय. त्यांच्याकडे चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे, कोंबडी वडे आहेत. म्हणजे आपल्याकडची जी महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट जे असतात ना, तोच फील आहे. तुम्हाला मी दाखवू शकणार नाही, पण इथे इथली मूळ जपानीज माणसं पण इथलं फूड खायला आली. आम्ही जरा मुद्दाम हळूहळूच बोलतोय, कारण आपण ती शिस्त पाळूयात. आता आम्ही आता ऑर्डर केलंय वडा कोंबडा, म्हणजे कोंबडी वडे, आणि वैभवीने केलंय स्पेशल सिंहगड थाळी इन टोकियो जपान. मी इथे आलेला, आम्ही इथलं सगळं इंटेरियर पाहिलं, आणि ते जे म्हणतात ना, यू कॅन टेक मी आउट ऑफ महाराष्ट्र बट यू कॅन टेक महाराष्ट्र आउट ऑफ मी, तसे महाराजांचे इकडे फोटोज लावलेत. ही आलेली आहे गरमागरम कांदा भजी. इथे ऑब्विसली लाल कांदा मिळत नाही, तो हे जे बेस्ट अवेलेबल व्हाईट कांदा आहे, ह्याच्यात जे त्यांनी बनवलंय ते अप्रतिम आहे. मला असं वाटतं की ही कांदा भजी आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये पण जर मी खाल्ली असती तरी त्याच ताकदीची आणि तितकी चविष्ट असली असती. सिंहगड थाळी, त्याच्यामध्ये आहे भाकरी, कांदा भजी, पिठलं, भात, वांग्याचं भरीत, सुकी लसूण चटणी आणि काकडी, कांदा, लिंबू आणि ताक. येस, थँक्यू. आणि हे आले माझे कोंबडी वडे. काकडी आहे, कांदा आहे, आणि विशेष म्हणजे सोलकढी आहे. आता मी आधी ट्राय करते चपाती, भाकरी आणि पिठलं. चटपटीत, झणझणीत, वेज थाळी कमाल आहे. सो ह्या थाळीची किंमत आहे 1500 येन, म्हणजे जवळपास 900 रुपये वगैरे. कारण ह्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत, हे मसाले, हे सगळं इथे मिळणं आय एम शुअर खूप कठीण असेल. तर हे टोकियोपासून थोडंसं बाहेरच्या बाजूला आउटस्कर्ट्स टाईप निशिकासाई एरिया आहे, जिथे तुम्ही गुगल मॅपवर देसाई फूड असं टाकलं, देसाईज फूड असं टाकलं, सुमिदा रिव्हर पासनं साधारण एक अर्धा-पाऊण तास वगैरे आम्हाला लागला यायला इथे. आणि आता प्रथेप्रमाणे आधी लिंबू पिळून घेतलेलं आहे. भोकाचा वडा तोडून कोंबडी वड्याचा पहिला घास घेणार आहे. खरंच छान आहे, सोलकढी पण मस्त आहे. सो असं सगळं आहे. आवर्जून या टोकियोमध्ये निशिकासाई भागातलं देसाईज फूडमध्ये. आणि फायनली क्षणार्धात अशी श्रीखंडपुरी ही आलेली आहे. ह्यावर यांनी असा मस्त पिस्ता वगैरे पण पेरून दिलाय, ते त्यामुळे खूप टेम्पटिंग दिसतंय. दिसतंय म्हणजे असणारच होते. हे श्रीखंड मला असं वाटतं की घरी लावलेलं आहे. ते प्रॉपर श्रीखंड आहे, त्याने घरी बनवलं असणार. देसाई आणणार महाराष्ट्रीयन माणूस आहे. या गोड श्रीखंडपुरीचा हा गोड घास खाऊन आजच्या या टोकियो वारीचा शेवटचा भाग आम्ही इकडे संपवत आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. आणि पुन्हा तेच सांगू, तुम्ही जपानमध्ये येऊन काय हवं ते खाण्याचा प्रयत्न करा, एक्सप्लोर करा जपानचं फूड. तुम्हाला आवडतं ना आवडतं जे काय ते खा, पण आवर्जून जपानमध्ये या. हे जपान आपल्याला अंतर्मुख करायला लावतं, विचार करायला लावतं. आणि जपानमध्ये राहून पण आपली संस्कृती टिकवणाऱ्या या सगळ्या मराठमोळ्या माणसांना आरिगातो गोजाइमास. आरिगातो गोजाइमास. आणि आवर्जून आसोवाला लाईक करा, आपलं पेज लाईक करा, हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा, आणि आपलं जे फेसबुक पेज आहे ते फॉलो करा, आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हाला असं नवीन व्हिडिओ आणण्याची आम्हाला अशी उमेद मिळेल, प्रेम मिळेल. थँक्यू सो मच. बाय. सायोनारा.